Okay, today we are going to start the second lecture of the linear equation in two variable. कालचं थोडंसं फक्त एकदा शॉर्टकटमध्ये थोडंसं रिवाइज करतो जेणेकरून तुम्हाला आठवायला सोपं होईल. पुढची लिंक लागतील काही गोष्टींचे. बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे टू अननोन्स असतात आपल्याकडे, एक्स वाय ए बी एम एन, एक काही पण म्हणजे अननोन्स असतात आणि एक इक्वेशन असतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पुढे आपल्याला काय सांगायचं आहे की आपण आता एक मेथड बघितले, दोन इक्वेशन्स दिलेले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला अननोनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात. ठीक आहे. एक टाईपमध्ये काय बघितलं, जर एक्स एक्स आणि वाय वायचे जर सेम असतील तर तिथे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन कधी करायचं, जर दोघांचे पण समजा एक्सचे कोइफिशियंट आणि वायचे कोइफिशियंट जर का सेम असतील आणि त्यांचं जर का साईन पण सेम असेल, समजा दोन्ही प्लस असतील किंवा दोन्ही मायनस असतील, ॲट दॅट टाइम वी हॅव टू डू द सबट्रॅक्शन. ठीक आहे. जर प्लस मायनस असेल तर ॲडिशन. त्याच्यातला उद्देश काय आपला की एक कोणती तरी एक्सची किंवा वायची व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅन्सल होणं गरजेचं आहे जेणेकरून दुसरी व्हॅल्यू आपल्याला भेटेल. सेकंड टाईप त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, समजा त्या ठिकाणी ते जर का सेम येत नसतील तर आपल्याला काय करावं लागतं की एक्स आणि एक्सच्या कोइफिशियंटनी किंवा वाय वायच्या कोइफिशियंटनी एकमेकांच्या इक्वेशन्सला मल्टिप्लाय करायचं असतं. ठीक आहे. तर त्याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणी एक्सचे किंवा वायचे कोएफिशियंट सेम भेटणार आणि ते भेटल्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शन करून पुढचं सॉल्व करायचं. थर्ड टाईप आपण काय बघितला कालच्या थर्ड टाईपमध्ये असं बघितलं की एक्सचा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट असतो आणि पहिल्या इक्वेशनचा वायचा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट असतो. ठीक आहे. म्हणजे एक्सचा कोएफिशियंट वायला, वायचा कोएफिशियंट एक्सला, पहिल्या इक्वेशनचा म्हणजे करस्पॉन्डिंग टू सेकंड इक्वेशन. यामध्ये ह्या केसमध्ये काय केलं होतं, ह्या दोन इक्वेशनचं एकदा ॲडिशन करायचं, ह्या दोन इक्वेशनचं एकदा सबट्रॅक्शन करायचं, त्यातून जे इक्वेशन्स येतील त्याला पुढे सायमल्टेनियसली सॉल्व करायचं. येते लक्षात. दीज आर द थ्री टाईप्स वी हॅव सीन अप टिल नाव. ठीक आहे. त्यातले मी तुम्हाला 1.1 मधले काही एक्झाम्पल्स सांगितले होते. होपफुली त्याच्यामध्ये काही डाऊट आले नसतील. पहिला क्वेश्चन तर त्या ठिकाणी एक म्हणजे आपल्याला प्रॅक्टिससाठीच आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये 5 सब क्वेश्चन तुम्हाला पहिले मी सॉल्व करायला सांगितले होते. तुमचे कोणाचे मेसेज काही जणांचे आले, काही ठिकाणी काहींचे मेसेज नाही आले. काहींनी होमवर्क सॉल्व केला होता, त्यांनी मला फोटो काढून पाठवले, पण लिहिलेला पाठही पाठवला. पण काही जणांनी नाही पाठवलेला, तर तो त्यांनी होमवर्क प्लस लेक्चरमध्ये काय झालं हे सगळ्याचे सगळं लिहून मला पाठवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. 1.1 मध्ये मला एक एक्झाम्पल वाटतं की जे मी तुम्हाला शिकवला पाहिजे. तर त्या ठिकाणी जर का प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं 6th एक्झाम्पल आपण बघू. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की काय सॉल्व करायला लावलंय, 1/3x + y 1/3x + y इज इक्वल टू 10/3 अँड अजून काय दिलेलं आहे, अजून एक इक्वेशन 2x + 1/4y 2x + 1/4y इज इक्वल टू 11/4 given equations are काय एकदा लिहून घ्यायचे. 1/3x + y इज इक्वल टू 10/3, दिस इज इक्वेशन 1. 2x + 1/4y इज इक्वल टू 11/4, दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे ती आपल्याला नको आहे कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे. मग आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये टर्म नको आहे तर पहिल्या इक्वेशनसाठी आपण थोडंसं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घेऊ. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. मी काय म्हणतो, डिनॉमिनेटरची टर्म नको आहे ना, डिनॉमिनेटरला किती दिसतं, इथे 3 दिसतं, इकडे पण 3 आहे. मग आपण काय करू, मल्टिप्लाइंग बाय 3 ने मल्टिप्लाय केलं. बघा, 3 ने याला मल्टिप्लाय केलं, 3 कॅन्सल, 1 उरेल. 3 ने वायला मल्टिप्लाय केलं, 3y. 3 ने याला मल्टिप्लाय केलं, 3 कॅन्सल, इथं उरला 10, इक्वेशन नंबर 2. आता बघा नंतर अँड अजून गिवन इक्वेशन काय, 2x + 1/4y इज इक्वल टू 11/4 मल्टिप्लाइंग बाय
बघा डिनॉमिनेटर मध्ये टर्म किती दिसते इथे 4. वी डोंट वॉन्ट दिस 4 टर्म इन द डिनॉमिनेटर, कारण डिनॉमिनेटर मधले टर्म नको आहे. 4 ने जर मल्टिप्लाय केलं, 4 ने याला मल्टिप्लाय करू, यू विल गेट 4 into 2 8x plus 4 into this 4 cancel 1y, that is y. 4 into this 4 cancel, remaining is 11. This is equation number. Suppose this was the third equation, this is the fourth. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन वेगळं नाहीये, लक्षात घ्या. फक्त आपल्याला टर्म नव्हती पाहिजे खालची, ती काढून टाकली, तुम्हाला हे इक्वेशन आलं. याच्यातून जे काय भेटणार आहे ते सेमच आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त डिनॉमिनेटर नको होतं, यात पण डिनॉमिनेटर नको होतं म्हणून हे आणलं त्याच्यावरून. इक्वेशन 2 and equation 4. नाव इक्वेशन 2 and 4 काय दिलेले आपल्याला 2x plus sorry what was that x plus 3y is equal to 10 and here it is 8x plus 4y is equal to 11. सगळ्यात पहिला टाइप आपला काय त्या ठिकाणी, फर्स्ट टाइप काय म्हणतो, एक्स चे कोएफिशिएंट वाय वाय चे कोएफिशिएंट काही सेम आहे का, नाही. मग मी काय करतो, याला मल्टिप्लाय बाय करतो 8 ने, याला मल्टिप्लाय करतो 1 ने. देयरफॉर बघा 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी 8x प्लस 8 3 24, here it is 80. 1 ने मल्टिप्लाय केलं 8x प्लस 4y इज इक्वल टू 11. तसंच राहील, आपण x च्या कोएफिशिएंटनी एकमेकांना मल्टिप्लाय केलं, एकमेका इक्वेशनला. दोन्ही प्लस सेम आले पण दोन्ही प्लस साइन आहे, किंवा दोन्ही मायनस जरी असते, दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन. इथे मायनस प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, इथे -11 असते तर प्लस लिहिलं असतं. ओके, प्लस मायनस कॅन्सल, 24y minus 4y that is 20y which is equal to 80 minus 11, it is 69. So y is equal to 69 by 20. Y is equal to, wait a minute. Okay, y is equal to 69 by 20. तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल, याला अजून पुढे डिव्हिजन जात नाहीये, 3 ने पण जात नाहीये, आपण इथेच ठेवूया, काही प्रॉब्लेम नाही. नंतर याला समजा देअरफॉर इक्वेशन, सोपं इक्वेशन घ्यायचं, इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये काय, x plus 3y, y किती आहे 69 by 20 इज इक्वल टू 10. आता डिनॉमिनेटर 20 नको, 20 ने मल्टिप्लाय करून घेऊ. इथे येणार 20x, 20 ने मल्टिप्लाय केलं 20 कॅन्सल होईल, 3 into 69 होणार. 3 into 69 किती, 207. 20 ने याला थ्रू आउट द इक्वेशन 20 ने मल्टिप्लाय केलं, कारण 20 निघून जाईल. 20 ने याला केल्यावर 200. 20x इज इक्वल टू 200 minus 207. मग मी इथे लिहितो 20x इज इक्वल टू -7, x इज इक्वल टू -7 by 20. मग खाली फक्त एक लाईन तुम्ही नेहमीप्रमाणे जॉईन करून द्यायची, द सोल्युशन इज x इज इक्वल टू दिस, y इज इक्वल टू दिस, असं पण आन्सर येऊ शकतं. त्या ठिकाणी होल नंबरच पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, ओके, राईट डाऊन दिस. हे लिहिल्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेतो या टाईपचा आणि आपण पुढच्या टाईपला जाऊ मग. ओके, राईट डाऊन. ओके, 1.1 मधलं क्वेश्चन नंबर 7 बघू. त्यांनी सॉल्व करायला लावले. सॉल्व क्वेश्चन काय बघूया. 1.1 मधलं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले 5 सॉल्व करा, पुढचे जमलं तरी ठीक आहे, नाही जमलं तर मी काही पार्ट सांगणारच होतो. ओके, एक प्रॅक्टिस म्हणून बघतो आपण. 7th एक्झाम्पल, 99x plus 101y, 99x plus 101y is equal to 499 and 101x plus 99y plus 99y is equal to 501. सगळ्यात पहिले आपण काय करणार, इथे गिवन इक्वेशन्स आर (99x plus 101y) 499 इक्वेशन 1, 101x plus 99y 501 इक्वेशन नंबर 2. यांच्याकडे नीट बघा. आता
The coefficient of x in the equation 1 is the coefficient of y in the equation 2 and the coefficient of y is equation 1 is equal to coefficient in x in the equation 2. याचा कोएफिशियंट y ला आणि y चा कोएफिशियंट x ला आहे एकमेकांच्या ठिकाणी इक्वेशनच्या करस्पॉन्डिंग. अशा वेळेला काय करतो यांचं एकदा ॲडिशन करायचं एकदा काय करायचं सबट्रॅक्शन. ॲडिशन केल्यानंतर या ठिकाणी काय भेटेल तुम्हाला 200x, इथे किती भेटले 200y, इथे किती भेटले तुम्हाला 1000. ओके 200 ने सगळीकडे डिवाइड होते देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 200 ने याला डिवाइड केलं तर दॅट विल बी विच इज इक्वल टू 5. ठीक आहे. त्यानंतर यांचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. अगेन 101x प्लस 99y 501. सबट्रॅक्शन मायनस मायनस मायनस, हा मायनस असता तर प्लस लिहिलं असतं. ओके किती 99x मायनस 101 मायनस 2x here प्लस 2y इज इक्वल टू मायनस 2. याला 2 ने डिवाइड करू विच इज इक्वल टू देअरफॉर मायनस x प्लस y इज इक्वल टू मायनस 1. दिस इज इक्वेशन नंबर 4. ठीक आहे ना. या दोन्ही इक्वेशन्सला घेऊ आपण x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. इक्वेशन 3 इक्वेशन 4. बघा या ठिकाणी y चा कोएफिशियंट पण सेम आलेला आहे, x चा कोएफिशियंट पण सेम आलेला आहे. या ठिकाणी एकतर ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा. कारण ॲडिशन केलं तर x x कॅन्सल होईल, सबट्रॅक्शन केलं तर y y कॅन्सल होईल. आपलं कोणीतरी कॅन्सल होणं गरजेचं आहे. मग आपण समजा ॲडिशनच केलं तर एक कॅन्सल हिअर इट इज 2y इज इक्वल टू 5 मायनस 1 दॅट विल बी 4. y इज इक्वल टू 2 डिवाइड केलं तर देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स. कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाकायचं असतं, ज्यातल्या त्यात जो सिंपल आहे तो टाकून द्यायचा. x प्लस वाय इज इक्वल टू 5, x प्लस 2 इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू 3. देअरफॉर सोल्युशन इज x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. तर आपण आज मला असं वाटतं की जेवढे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत त्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. होमवर्क करणं स्वतःच्या स्वतः न बघता लिहिणं फार गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला स्वतःहून लिहिता येणार नाही. हे फक्त डायरेक्शनसाठी, तुमचे डाऊट काढण्यासाठी, तुम्हाला पाथ सांगण्यासाठी कोणत्या डायरेक्शननी जायचं आहे, पण तुम्हाला स्वतःहून करणं फार गरजेचं आहे ते. ओके राईट डाऊन दिस. ओके 1.1 मधलं जर 8 नंबरचं एक्झाम्पल बघितलं तर हे जवळपास 7 सारखंच आहे. त्यामध्ये फक्त एक मधली वायची साईन चेंज झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्याऐवजी दुसरं कोणतं तरी एक्झाम्पल तुमचं प्रॅक्टिस म्हणून घ्यावं. ठीक आहे. आपण 1.1 मधलं प्रॅक्टिससाठी नंबर 4 बघूया सॉल्व. ओके नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे 5m मायनस 3n 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 and m minus 6n is equal to minus 7. ओके आता बघा या ठिकाणी गिवन इक्वेशन्स आर 5m minus 3n is equal to 19 equation 1, m minus 6n is equal to minus 7 equation 2. Can coefficients of the m and n are same? No, not same. ठीक है. Okay, coefficient of n is equal to coefficient of n in the second equation. No, तो पण टाइप नाही. ओके ज्याच्या कोएफिशिएंट ने 1 ने याला मल्टिप्लाय करा, m च्या 5 ने याला मल्टिप्लाय करा. देयरफॉर 1 ने मल्टिप्लाय केलं यू गेट 5m minus 3n is equal to 19 as it is. सेम आल्यामुळे मी त्याला इक्वेशन 1च म्हणतो, इक्वेशन 3 नाही म्हणू शकत, सेमच येते. ठीक आहे. 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5m minus 30n is equal to minus 35 इक्वेशन नंबर 3. ठीक है. Now yes, the coefficient of m are same but the signs are also same, so we have to do the subtraction. प्लस येतं मायनस, मायनस असेल तर प्लस, मायनस असेल तर
plus this will get cancelled, 5n minus n, minus 3n plus 30n, that is plus 27n will be there. 19 plus 35, that will be किती येणार 45, sorry 54, it is 54. So n is equal to 27 to the, okay, n is equal to 2. Put the value in the simplest equation, कोणत्या ह्याच्यात पण टाका. Therefore equation 1 becomes, equation 1 काय तयार होणार आहे, 5m minus 3n is equal to 19. 5m minus 3n, 3n, n ची व्हॅल्यू किती आहे 2 is equal to 19. 5m minus 6 is equal to 19. 5m is equal to 19 plus 6. 5m is equal to 19 plus 6, that is 25. m is equal to 25 by 5. m is equal to 5. Therefore solution is m is equal to 5 and n is equal to, what was the value of n? 2. This is the final answer. Okay, आपण या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे. आता या ठिकाणी जेवढे राहिलेले आहेत क्वेश्चन 1 2 3 5th आणि आय थिंक नाइन्थ एक्झाम्पल जे आहे हे तुम्ही सॉल्व करणं एक्सपेक्टेड आहे. त्यात काही डाऊट आले तर तुम्ही विचारा. तर या ठिकाणी आपण पुढच्या पार्टला स्टार्ट करणार आहे. तोपर्यंत एवढा पार्ट लिहून घ्या, राईट डाऊन. Okay, the next part is graph of linear equations. Linear equations. ठीक आहे, एक लिनियर इक्वेशन आहे, त्याचा ग्राफ काय. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला त्या ठिकाणी एक नोट सांगायची इच्छा आहे माझं तुम्हाला. नोट काय बघा, each linear equation in two variables represents a line. जे पण आतापर्यंत आपण लिनियर इक्वेशन बघत होतो, त्या लिनियर इक्वेशन मध्ये लक्षात घ्या की जो पण पार्ट आहे तो ते इक्वेशन एक लाईन रिप्रेझेंट करतं. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. ठीक आहे, हा एक पार्ट. नंतर टू ड्रॉ द लाईन you only require 2 points. बरोबर आहे ना. बघा, एक लाईन ड्रॉ करण्यासाठी 2 पॉइंटची गरज आहे. समजा इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे. 2 पॉइंट्स असले का तुम्ही त्या ठिकाणी लाईन ड्रॉ करू शकता. सपोज हियर इट इज 1 पॉइंट, हियर इट इज अनदर पॉइंट, यू कॅन ड्रॉ द लाईन थ्रू इट. Suppose here it is 1 point, here it is another point, you can draw the line. Are you getting this? For drawing the line you requires minimum 2 points. 2 point पाहिजे. 2 पेक्षा जास्त पॉइंट असले तरी, समजा 3 पॉइंट असतील तर it will be like this. समजतंय? ठीक आहे. लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मिनिमम 2 पॉइंटची गरज आहे. 2 पॉइंट्स असले तरी पण तुम्ही त्या ठिकाणी लाईन ड्रॉ करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं एक एक्झाम्पल बघूया. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, ड्रॉ ग्राफ ऑफ 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. ड्रॉ ग्राफ ऑफ 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. इथं नेहमीप्रमाणे गिवन इक्वेशन इज 2x minus y is equal to 4. ओके, आता लक्षात घ्या, आपण एक काहीतरी रिप्रेझेंटेटिव्ह घेणार आहे x च्या व्हॅल्यू. मी ते एक टेबल ड्रॉ करणार आहे. x y
एक्स कॉमा वाय. तसं बघायला गेलं तर दोन व्हॅल्यू आर मोर दॅन इनफ. इकडचं काढायची पण गरज नाही. दोन व्हॅल्यू जरी घेतल्या तरी पण तुमची लाईन ड्रॉ होणार आहे. ठीक आहे. पण आपण सध्याला 4 घेऊया आपल्याला प्रॅक्टिससाठी सध्याला. ठीक आहे. त्यांनी काय काय घेतलेलं आहे 0 2 3 -1 0 2 3 -1. सर अशाच पद्धतीने का घेतले, ह्याच व्हॅल्यू का घेतलेल्या आहे 0 2 3 -1 ह्याच व्हॅल्यू का घेतल्या. तसं काहीही नाही. तुम्ही 1 2 -1 0 2 -3 +3 5 काहीही व्हॅल्यू घ्या एक्सच्या. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही पण घेऊ शकता, पण एक सिंपल व्हॅल्यू घेऊन टाकायची. 0 एखादी असावी त्यातली, -1 +1 +2 -2 +3 -3 अशी काहीतरी असावी. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनला सिंपल जाईल. ठीक आहे. आता एकदा एक्सची व्हॅल्यू 0 टाकायच्यामध्ये बघा बरं का. एक्सची व्हॅल्यू 0 टाकली 2 × 0 -y = 4. दिस इज 0 -y = 4. y -10 तिकडे गेले -4. ज्या वेळेला x 0 आहे त्यावेळेला y किती येतोय -4. सपोज 2 पुटअप करू एक्सच्या जागेवर. 2 × 2 -y = 4. 2 × 2 4 -y = 4 -y = 4 -4 -y = 0 ज्या वेळेला तुम्हाला x ची व्हॅल्यू 2 टाकताय त्यावेळेला y ची व्हॅल्यू काय येते 0. ठीक आहे. हे तुम्ही मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचं किंवा रफ वर्क करायचं असतं, तिथे लिहायचं नसतं. ठीक आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी. समजा 3 पुटअप केलं तुम्ही त्या ठिकाणी 2 × 3 -y = 4. here it is 6. y = -y = 4 - 6 will be -2. y = 2 will be there. Suppose you are putting the value -1. 2 × -1 -y = 4. x च्या जागेवर -1 टाकले. -2 -y = 4 -y = हा +2 होणार तिकडे गेल्यावरती. -y = 6 y = -6. you got y = -6. ओके. त्यानंतर पुढे नेक्स्ट पार्ट. आता या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट भेटले. काय भेटले कोऑर्डिनेट. लाईन काढण्यासाठी 2 पॉईंट असले की तुम्ही त्यातून लाईन ड्रॉ करू शकता. ओके. मग आपल्याला पॉईंट किंवा कोऑर्डिनेट काय भेटले 0, -4 2, 0 3, 2 -1, -6 लाईक दिस. ओके. ठीक आहे. हा एक पार्ट झाला. तर आपल्याला हे कोऑर्डिनेट भेटले तर आपल्याला या ठिकाणी ग्राफ काढणं गरजेचं आहे. तर तुम्ही आतापर्यंत एवढा पार्ट लिहून घ्या. हा लिहून झाल्यावरती मी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून दाखवतो. राईट डाऊन दिस. ओके. या ठिकाणी मी ग्राफ म्हणजे ते जे काही पॉईंट होते टेबल तो रफ केलेला आहे कारण मला जागा नाही पुरणार आहे. पण एक तुम्हाला शॉर्टमध्ये पॉईंट्स माहीत पाहिजे. एक्स y काय आले होते आपले. फर्स्ट पॉईंट होतं 0, -4. दुसरा होता 2, 0. थर्ड वन वॉज 3, 2 अँड द फोर्थ वन -1, -6. असे या ठिकाणी आपले 4 त्या ठिकाणी काय आले होते. ओके. दिस इज द वन पार्ट. आता बघा जर तुम्ही बघितलं तर एक आहे एक्स कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट जास्तीत जास्त किती आहे 0 2 3 -1. जास्तीत जास्त किती एक्स कोऑर्डिनेट 3 आणि कमीत कमी किती आहे -1. ठीक आहे. म्हणजे एक्सचं लिमिट आपल्याला कळालं एक्स ॲक्सिसचं काय. नंतर वायचं लिमिट बघू. -4 0 प्लस साईडला वाय ॲक्सिसला प्लस साईडला किती मॅक्झिमम 2 आहे आणि मिनिमम खालच्या बाजूला म्हणजे मायनस किती आहे -6. म्हणजे वाय ॲक्सिसला जास्तीत जास्त +2 आहे कमीत कमी -6 आहे. एक्स ॲक्सिसला कसं आहे जास्तीत जास्त 3 आहे +3 तिकडे असणार आहे आणि कमीत कमी किती आहे -1 आहे. म्हणजे खालची जागा जास्त लागणार आहे तुम्हाला. त्यानुसार मी अंदाजे काय काढतो बघा या ठिकाणी ग्राफ कोणत्या पद्धतीने काढतो. दिस इज वाय. हिअर इट इज वाय डॅश. हिअर इट इज एक्स. हिअर इट इज एक्स डॅश. बघा तुम्हाला एक्स ॲक्सिस असं सेंटरमधून ड्रॉ केलेला दिसत नाहीये का. कारण मला माहिती ना मला जागा वाय ॲक्सिससाठी जास्त लागणार आहे -6. खाली प्लसला फक्त तो जास्तीत जास्त 2 आहे त्यामुळे वरती कमी सोडली खाली जास्त सोडलेली जागा. त्याच पद्धतीने जर तुम्ही बघितलं
त्याच पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर एक्स ॲक्सिसला पण व्हॅल्यू किती आहे, -4 इकडे, -4 ड्रॉ होऊन जाईल, जास्तीत जास्त किती आहे, सॉरी +2 आहे आणि +3 सगळे प्लस साईडलाच आहे त्या ठिकाणी. ओके, तर हा एक पार्ट. तर आता त्यानंतर आपल्याला काय बघायचंय, लक्ष द्या बघ. आता तुमच्याकडे त्या ठिकाणी ग्राफ पेपर नाहीये, ग्राफ बुक पण नाहीये. काही जणांकडे असतील तर वेल अँड गुड, त्यावरती तुम्ही ड्रॉ करू शकतात. पण इन केस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नोटबुकमध्येच ड्रॉ करा. कोणत्या पद्धतीने, स्केल काय करायची माहिती का, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घ्यायचं. किती, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. इथं स्केल घ्यायचं. कुठे, एक्स ॲक्सिसला पण तेवढंच घ्या, वाय ॲक्सिसला पण तितकंच घ्या. ठीक आहे. समजा एक साधारणतः हिअर इट इज 1, हिअर इट इज 2, हिअर इट इज 3, हिअर इट इज 4, 5, 6. Likewise over here -1, -2, -3, -4, -5. Here it is 0, 0. ओके. वरती वाय ॲक्सिसला इथे 1, इथे 2, इथे 3. कारण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला 2 चे व्हॅल्यू, खाली -6 पर्यंत आहे. त्यामुळे मी या ठिकाणी -1, -2, -3, -4, -5, -6, जितकी लिमिट आहे त्याच्यापेक्षा एकने तरी त्या ठिकाणी डिजिट जास्त ठेवावे. वरती पण मॅक्झिमम लिमिट किती 2 पर्यंत आहे, तर मी 3 पर्यंत ड्रॉ केलेले आहे. ओके, हा एक पार्ट मी या ठिकाणी 0, 0 देतो. आता एक एक पॉईंट बघू आपण. 0, -4. 0 कुठे, एक्स ॲक्सिस वरती 0 इथे आणि वाय ॲक्सिस वरती -4 इथे. दिस इज द पॉईंट. किंवा एक्स 0 आहे, वाय -4 आहे, डायरेक्ट वाय वरती बघून घ्या. ओके. नेक्स्ट 2, 0. एक्स कॉर्डिनेट आहे, वाय 0 आहे. वाय 0 म्हणजे फक्त एक्स कॉर्डिनेट असल्यामुळे इथे सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट 3, 2. एक्स ॲक्सिस वरती 3, वाय ॲक्सिस वरती 2. हे कुठे होतात, इथे कंबाईन होत आहेत. आणि या ठिकाणी -1, -6. -1 वाय ॲक्सिस वरती, नाही सॉरी, एक्स ॲक्सिस वरती -1 आणि वाय ॲक्सिस वरती सॉरी -1 इथे. ओके, -6 इथे. या दोघं कंबाईन कुठे होतील, ह्या ठिकाणी. ओके, दिस इज द पॉईंट. ओके, याला असं इथे घेतलं, इकडे घेतलं, दोघांना एकत्र केलं, दिस इज द पॉईंट. आता हे 4 पॉईंट्सला तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आता मी हाताने ड्रॉ केल्यामुळे एक्झॅक्ट त्या ठिकाणी, आता याची जेवढे युनिट आहे तेवढंच इथे असेल असं नाही, थोडं मायनर चेंजेस असतात. त्यामुळे ते एकदम स्ट्रेट लाईन किंवा एकदम पॉईंटमधून जातात असं होत नाही. थोडंसं स्लाइटली डिफरन्स येतो त्याच्यात. पण तुम्ही स्केलचा यूज करून काढलं का 101% एक लाईन येणार. असंच आता आपण किती घेतले होते, एक्सच्या आर्बिटरी व्हॅल्यूज 4 घेतल्या होत्या, 4 पॉईंट भेटले. समजा तुम्ही 2च घेतले असते, समजा हे 2च असते, 0,4 इथे, 2,0 इथे, तुम्ही ह्या दोघांमधून जरी लाईन काढली असती तरी हे आले असते. तुम्ही अजून 4 पॉईंट जरी घेतले असते तरी ह्या लाईनवरचेच पॉईंट्स भेटले असते तुम्हाला. म्हणून आपण काय म्हणतो की एक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल रिप्रेझेंट्स अ सिंगल लाईन. एक लाईन ते त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतं. ठीक आहे. मग या ठिकाणी स्केल जरी लिहिली तुम्ही 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट फॉर कोणासाठी, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस दोघांसाठी पण हे ड्रॉ करून घ्या. आणि उद्या आपण याच्या पुढचा पार्ट बघणार आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या पार्टला उद्या आपण रेडी राहू. मला एक्सपेक्टेड आहे की उद्यापर्यंत, आज तुम्ही जर मला होमवर्क सगळ्यांनी सेंड केला असता तर मी आज अजून एक्स्ट्रा पार्ट घेणार होतो, पण तुमचा अजून होमवर्क मला भेटलेला नाही आहे. तर एक्सपेक्टेड आहे की तुम्ही आत्तापर्यंत आजचं लेक्चर, कालचं लेक्चर जे लिनियर इक्वेशनचं आहे, हे दोन्ही लेक्चरचे जे नोट्स आहे ते तुम्ही मला सेंड करा. ते नोट सेंड केल्यावरती त्याच्यामध्ये जो होमवर्क दिला होता काल, तो होमवर्क मला तुम्ही सेंड करणं एक्सपेक्टेड आहे. नाहीतर आज आपण अजून पार्ट घेतला असता. ठीक आहे. हे दोन्ही उद्याच्या उद्या सेंड करा. नेक्स्ट लेक्चर आपण उद्या बघूया. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय.